साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शेळगी सोलापूर संचलित साईबाबा विद्या मंदिर व समाधान माध्यमिक प्रशाला दैठणे सोलापूर येथे रविवारी 23 मार्च रोजी राज्यस्तरीय एटीएस परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। परीक्षा केंद्रावर 5 शाळेतील इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या एकूण 389 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती। विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी इयत्ता 1ली पासूनच करून घेण्यासाठी ही परीक्षा अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे। परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह 200 ते 250 पालक व शिक्षक परीक्षा केंद्रावर उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक इरफान शेख सर यांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पालक शिक्षक यांची बैठक व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली। परीक्षा केंद्रावर अतिशय शिस्तबद्ध परीक्षेचे नियोजन झाले होते। नमस्कार, माझे नाव स्वाती नागनाथ लांडगे। मी साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शेळगी सोलापूर संचलित साईबाबा विद्या मंदिर दैठणे सोलापूर येथे सहशिक्षिका म्हणून काम करत आहे। आज आमच्या संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या साईबाबा विद्या मंदिर व समाधान मराठी माध्यमिक प्रशाला इथं आज राज्यस्तरीय एटीएस परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। आमच्या या परीक्षा केंद्रामधील एकूण 5 शाळा सहभागी झाल्या होत्या आणि 289 विद्यार्थ्यांनी ही राज्यस्तरीय एटीएस परीक्षा दिली। राज्यस्तरीय एटीएस परीक्षा ही पहिलीपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे आणि या परीक्षेचे आयोजन करत असताना आमच्या शाळेमध्ये या 289 विद्यार्थ्यांसोबत एक 200 किमान 200 ते 250 पालक आणि शिक्षक त्यांचे इथं आले होते, उपस्थित होते। तर या उन्हाची तीव्रता लक्षात घेता आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री इरफान शेख सर यांनी सर्व पालकांची शिक्षकांची बैठक व्यवस्था तसेच पाण्याची व्यवस्था याची काळजी घेतली, नियोजन केलं आणि आमच्या ह्या परीक्षा केंद्रावर आजची ही परीक्षा अतिशय शिस्तबद्धपणे पार पडली। धन्यवाद।